नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले की नवीन वर्षाची एक मस्त अशी रेसिपी घेऊन. तर सगळ्यात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे डिंकाचे लाडू. हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण पौष्टिक असे डिंकाचे लाडू खात असतो. तर आपण कधी कधी ते ऑर्डर करून विकत घेत असतो किंवा मग आपण विकत आणून दुकानातून आणून खात असतो. तर हे डिंकाचे लाडू घरातल्या घरात आपण कसे करायचे अगदी सोप्या पद्धतीनं आणि सगळ्यांना जमतील असे डिंकाचे लाडू आज आपल्याला बघायचे. तर हे डिंकाचे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आधी आपण बघूया. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला खोबरं. डिंकाचे लाडू करायचे आहेत म्हणजे आपल्याला लागणार आहे खोबरं. तर हे पाव किलो खोबरं आहे, म्हणजेच 250 ग्रॅम खोबरं आहे. तर हे मी खिसून घेतलेले बघा, 250 ग्रॅम खोबरं आहे. तर हे 3 ते 4 वाट्या खोबरं असेल, 4 वाट्या खोबरं असेल. हे मी वाटीन नाही मोजलं, पण मी पाव किलो खोबरं आणलं होतं आणि ते तसंच खिसून घेतलेले. तर हे पाव किलो खोबरं आहे. आता मी बाजूला ठेवते हे, म्हणजे आपल्याला दिसेल. तर ही खारीक पावडर आहे. ही बघा 150 ग्रॅम मी खारीक पावडर घेतलेली आहे. तुम्ही खारीक बारीक करून मिक्सरमध्ये घेऊ शकता. तर बघा ही 150 ग्रॅम मी खारीक पावडर घेतली. याशिवाय मी याच्यामध्ये गूळ वापरणार आहे. तर मी इथं 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. जास्त गोड आपल्याला करायचं नाही आहे, कारण ह्याच्यात जी खारीक पावडर वगैरे असते किंवा ड्रायफ्रुट्स असतात त्याच्यामध्ये गोडवा असतो, त्यामुळे आपल्याला जास्त गोड करायचं नाही. 100 ग्रॅम एवढा किंवा अर्धी वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे. खसखस घेतली एक 20 ग्रॅम, मी 20 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. तर खसखस एक घ्यायची. एक अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे, म्हणजे आपल्याला गरजेला लागेल तसं तूप आपण घालायचं त्याच्यामध्ये. एकदम तूप वापरायचंच नाही आपल्याला. तर मी इथं एक अर्धी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. छोटी वाटी आहे काचेची. याशिवाय आपल्याला लागणार आहे ड्रायफ्रुट्स. तर मी इथं सगळे ड्रायफ्रुट्स आहेत 25 ग्रॅम घेतलेले. तर बघा इथं बदाम आहेत 25 ग्रॅम आहे, काजू आहेत 25 ग्रॅम, पिस्ते आहेत आणि मनुके आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जे जे आवडतात ड्रायफ्रुट्स ते तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. तर तुम्हाला जर अक्रोड वगैरे घालायचे असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता. सुकलेला अंजीर असतं ते पण तुम्ही घालू शकता, कारण आपण हेल्दी रेसिपी बनवतोय त्यामुळं कुठलेही ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये जातात. तीळ वगैरे घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता. तर हे एवढं साहित्य आहे. याशिवाय वेलची पावडर आणि सुंठ पावडर एवढं जाणार आहे आपलं. आणि आणखी एक मेन पदार्थ राहिला आहे डिंक. तर बघा 50 ग्रॅम इथं घेतलेला आहे डिंक. तर हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे, फक्त खसखस सोडून. खसखस आपल्याला तूप न घालताच भाजायची कोरडी. आणि चला आता सुरुवात करूया. खोबरं पण आपल्याला तूप न घालताच भाजायचं आहे. ड्रायफ्रुट्स आणि हे जो डिंक आहे तो आपल्याला तुपावरती भाजायचा. चला सुरुवात करूया. तर बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आणि आपण पहिल्यांदा खसखस भाजूया. खसखस लगेच भाजते. गॅस बारीक ठेवायचा. कढई गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे, कारण खसखस लगेच भाजली जाते. चला खसखस काढून घेते आता याच्यातच आपण खोबरं भाजूया. खोबरं जास्त डार्क होईपर्यंत नाही भाजायचं, त्यामुळे आपण मीडियम टू स्लो गॅस करायचा आणि खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला. मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. जास्त डार्क कलरवरती भाजायचं नाही. चला तर खोबरं आपलं भाजून झालेलं आहे, ते पण आपण काढून. चला आता थोडंसं तूप घालूया आपण आणि आपले ड्रायफ्रुट्स आणि जी खारीक पूड आहे ती आपली भाजून घ्यायची आपल्याला तुपावरती. थोडं थोडं तूप घालायचं, जास्त नाही.
गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, कारण कढई आपली गरम आहे. त्यामुळे ही बघा खारीक पण आपली छान अशी भाजून झालेली आहे तुपावरती. तर ही पण आपण काढून घेऊया. जास्त जाळायचं नाही आपल्याला आणि कलर पण जास्त चेंज करायचा नाही. तर पुन्हा आपण एक चमचा तूप घालू याच्यामध्ये आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण त्याच्यावरती भाजून घेऊया. त्यानंतर मी बदाम घालते याच्यामध्ये. चला तर बदाम आपले झालेले आहेत तळून, ते काढून घेऊया आपण. आता तूप शिल्लक आहे तर ह्याच्यामध्येच आपण काजू पण तळून घेऊया. काजू पण आपले तळून झालेले बघा, ते पण काढून घेऊया आपण. त्याच्यामध्येच मी आता पिस्ते घालणार आहे. बघा पिस्ते पण मी काढून घेतलेले आहेत. हे एकत्रच करायचं. आता आपल्याला मनुके जे आहेत ते तळून घ्यायचे, पण मनुके आपल्याला बाजूला ठेवायचे. मनुके आपल्याला वरतून घालायचे आणि ह्याची आपल्याला भरड करायची, त्यामुळे आपण ते एकत्रच ठेवले. आपण काढून घेऊया. फुललाय बघा डिंक छान. नायलॉनचा आपण चिवडा जसा बनवतो तसा तो डिंक फुलतो. चला दुसरा डिंक आहे तो पण घालूया आपण. दुसरा म्हणजे 2 बॅच मध्ये आपण तळून घेतलाय. तर बघा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, डिंक तळून झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, हे बघा डिंक तळून झालेलं आहे. सगळं म्हणजे आपले झालेले आहेत. भाजून जे जिन्नस घ्यायचे होते ते भाजून झालेले आहेत. खारीक पावडर इथं भाजून झालेली आहे. ड्रायफ्रुट्स पण भाजून झालेले आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमध्ये ही खसखस जी आहे ती खसखस बारीक करून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही खसखस बारीक करून घ्या. मी खसखस बारीक करून घेतलेली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते पण बारीक करून घेऊया. थोडासा भरडा करून घ्यायचा आपल्याला. आपण जे ड्रायफ्रुट्स होते ते पण बारीक म्हणजे थोडासा जाडसर ठेवलेला आहे. आता आपण काय करायचं, मिक्सरमध्ये हा जो डिंक घेतलेला आहे तो आपण बारीक करून घ्यायचा आहे. थोडासा थंड झालाय तो आता. तर हा डिंक सुद्धा बारीक झालेला आहे बघा. आपण आता हे जे तुपाचं भांडं आहे जे आपण जे तळून काढले होतं त्याच्या, आता आपण काय करूया, हे जे खोबरं आहे ते आपण मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेऊया. तो हलकासा बारीक करून घ्यायचा आहे. तर चला थोडं करून मी बारीक करून घेते. हे बघा खोबरं आपण थोडंसं बारीक करून घेतलंय. आता हे एका घमेल्यामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये असं काढून घेऊया. आता आपण याच्यामध्येच काय करायचंय, ही खारीक पावडर जी आपण घेतली आहे भाजून ती घालूया. म्हणजे सगळं जे आपण तळून घेतले तुपावरती आणि बारीक करून घेतले मिक्सरवरती ते सगळं मी एक जागी करूया. हे बघा मी खारीक पावडर एक जागी केलेली आहे खोबऱ्यामध्ये. हे ड्रायफ्रूट होते जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. तर ते पण आपण हे करूया, ह्याच्यामध्ये घालूया. ही खसखस बारीक करून घेतलेली ती पण घालूया. डिंक घेतला होता बारीक करून तो पण घालूया. आता राहिलेत मनुके पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे सगळं तुम्ही मिक्सरमध्ये पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ शकता. पण आपण सगळंच मिक्सरमधून काढून घेतले तर आता आणखी मिक्सरमधून काढायला काही नको. हे सगळं बारीक झालेलं आहे. आपण फक्त आता हे सगळं एकजीव करून घेऊया असं.
तर तुम्ही बघू शकता आपण ड्रायफ्रूट वगैरे तळून घेतलं होतं तुपामध्ये, तीच कढई आहे. त्यामध्येच घालूया आपण हे गूळ जो घेतला होता आपण 100 ग्रॅम किंवा अर्धी वाटी, तो गूळ घालायचा. तर शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ते मी सगळं घालते याच्यामध्ये. एवढंच तूप राहिलं होतं शिल्लक, हे घालते मी. आणि तेवढं तूप आपल्याला लागलेलं आहे. हे बघा, हे तूप पण मी ह्याच्यामध्ये घातलेले. आता हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा. याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही, पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त वितळवायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला गूळ जो आहे तो वितळलाय आणि मी गॅस बंद करून टाकलाय, कारण आपल्याला त्याचा पाक करायचा नाही. आता हा जो गूळ आहे तो आपण जे मिश्रण केलंय डिंकाच्या लाडूचं त्याच्यावरती घालायचा. त्याच्यावरती आपण हा जो गूळ वितळून घेतलाय तो घालूया. पाहिजे तर तुम्ही कढईमध्ये हे मिश्रण घालू शकता. तुम्हाला कुठलं सोपं वाटतं तसं तुम्ही करा. चला, आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची राहिली आहे, तर ही वेलची पावडर मी घातली ह्याच्यामध्ये. थोडीशी सुंठ पावडर घालायची आपल्याला. तर ही बघा, सुंठ पावडर पण मी घातलेली आहे, 1 चमचाभर घाला, मी अंदाजाने घातली आहे. आणि हे मिक्स करून घ्या छान. पटपट जरासं आता करायचं आपल्याला, हात हलवायचे पटपट. तर डिंकाच्या लाडूची याच्या आधीही मी एक रेसिपी टाकलेली आपल्या चॅनेलवरती, ती पण नक्की बघा. ती पण छान झाले होते डिंकाचे लाडू. मिक्स करून घेऊया छान आपण ह्याला. आता पाहिजे तर चिमटभर मीठ पण टाकायचं आपण याच्यामध्ये, कारण गोडाच्या पदार्थाला छान चव येते. त्यामुळे 1 चिमटभर मीठ घालायचं. हे मिक्स करून घेऊया पहिल्यांदा. चिमटभर मीठ घालते मी. चला, तर आता हे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करूया, कारण आपण मीठ घातलंय ना. चला, तर आता आपण हे लाडू वळून घेऊया. छोटे छोटे लाडू करायचे. तुमचे लाडू वळतच नसतील तर मिक्सरमधून हे मिश्रण काढा. हे बघा, लाडू झालाय आपला तयार. पटपट आता करूयात. तर शेवटच्या मिश्रणाचा सुद्धा एवढासा लाडू झालेला आहे. तर लाडू झालेले आहेत आपले तयार. तर बघा, बनवून तयार आहेत आपले डिंकाचे लाडू. तर बघा, बनवून तयार आहेत आपले डिंकाचे लाडू. आणि ह्या मिश्रणापासून आपले 25 एक छोटे मोठे असे लाडू झालेले आहेत. तर तुम्ही जर आणखी छोटे बांधले तर 30 एक लाडू नक्कीच होतील तुमचे. तर नक्की ट्राय करायचं आहे. हे बघा, मस्त झालेले डिंकाचे लाडू आपले. आणि जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर हुमाच किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही, तर आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरायचं नाही. आणि हो, ह्याच्या आधी आपण एक डिंकाच्या लाडूची रेसिपी टाकलेली, तर ती पण नक्की बघा, ती पण तुम्हाला आवडेल. आणि हे लाडू खूप छान झालेले आहेत. जर टिप्स द्यायच्या असतील तर मी तुम्हाला सांगेल की जर तुमचे लाडूच बांधले जात नाही, कोणाकोणाचे लाडू बांधले जात नाही, तर जर असं असेल तर तुम्ही सरळ काय करायचं, गूळ घालायच्या आधी हे मिश्रण आहे ना मिक्सरमधून काढायचं आहे, म्हणजे ते बारीक होतं आणि लाडू बांधले जातात मग आपले. तर तसं करा. किंवा जर आता तुम्ही गूळ घातलाय आणि लाडू बांधताय आणि लाडू बांधले जात नाहीत, तर थोडासा आणखी गूळ थोडासा विरघळवून टाकायचा आणि त्याच कढईमध्ये थोडंसं हे मिश्रण गरम करून घ्यायचं. गरम करायचं आहे, भाजून घ्यायचं नाही, तर जळून जाईल ते, कारण सगळंच गोड आहे त्यामुळे कढईला लगेच चिकटेल. त्यामुळे कढई गरम असतानाच फक्त ते गरम करून घ्यायचं आणि पटपट लाडू बांधायचे, लाडू बांधले जातील. आता ह्याच्याही नंतर जर लाडू बांधले जात नाहीत
तर थोडासा दुधाचा हपकारा थोडासा घालायचा, अगदी एक 2-3 चमचे, छोटे 2-3 चमचे असं दूध शिंपडायचं आणि पटपट लाडू बांधून घ्यायचे. फक्त ते लाडू जर जास्त लाडू असतील तर मग ते जरासे खूप दिवस टिकणार नाहीत. जर थोडे लाडू असतील तर नक्की मग तुम्ही दुधाचा वापर थोडासा करू शकता. तर हे झालेत आपले लाडू तयार आणि नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये. डिंकाचे लाडू पौष्टिक असे, हाडं मजबूत करणारे आणि खूप शक्तिवर्धक असे हे डिंकाचे लाडू रोज एक खायचं आहे आणि मस्त आपल्या शरीरालाही ताकद मिळत असते. तर नक्की ट्राय करायचे आहेत आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, घरातले जे वृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी उपयुक्त असे हे डिंकाचे लाडू.